चला, भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आज तुमच्यासाठी मस्त खतरनाक असं कोबीच्या वड्या आणलेल्या आहेत. चला तर मग, प्रत्येकाला कोबीची भाजी आवडतेच असं नाही, तर मोठा एक गड्डा घेतलेला आहे, त्यातला अर्धा भाग कट करून घेतलेला आहे. आता हा किसून घेऊ आणि जेवढं तुम्हाला बनवायचं आहे तितकी ती किस घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता किस बनवून तयार झालेली आपण काढून घेऊ एका भांड्यामध्ये. तर एक वाटी गच्च भरून घेतली, आता दुसरी वाटी, अशा 2 वाट्या मी गच्च भरून घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये घालू 1 चमचा हळद, मोठा 1 चमचा सफेद तीळ. तिळामुळे कोबीच्या वड्याला खूप चव भारी येते. थोडासा ओवा क्रश करून घालायचा अर्धा चमचा, त्याच्यामध्ये व्यवस्थित डायजेस्ट होतं. खाल्लेलं आपण जे अन्न खातो ते पचतं व्यवस्थित. 1 चमचा गरम मसाला. आता घालू त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. पाऊण वाटी घालू आता बेसन. आणि बेसन म्हणा, तांदळाचं पीठ म्हणा, घरी उपलब्ध असतंच कोबी, तर मस्त अशी रेसिपी बनवून खा. पाऊण वाटी घेतले तांदळाचं पीठ. आता घालू त्याच्यामध्ये मिरची, आलं, लसूण ठेचून घेतलेलं आहे जाडं भरडं. 1 चमचा घेतलेला आहे. तिखट तुम्ही जास्त आवडत असेल तर लाल तिखट देखील तुम्ही अर्धा चमचा यूज करू शकता. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहन घालून घेऊ. आपण पोह्याचा चमचा असतो ना, तितकंच मोहन घालायचं आहे त्याच्यामध्ये. ती वडी जी आहे आपण तळल्यानंतर एकदम खुसखुशीत होते आणि दुसरी दिवशी जर तुम्ही खाल्लात ती तशीच सॉफ्ट राहते आतमध्ये आणि वरून क्रिस्पी राहते. आता राहिलेले पीठ देखील आपण पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊ आणि हलक्या हाताने आपण हे पीठ मळणार आहोत, कारण जोर द्यायचा नाही. आणि कोबीला कसं मूळचंच पाणी असतं, त्याच्यामुळं पीठ त्याच्यामध्येच भिजलं जातं व्यवस्थित. 1 चिमटभर घालू खायचं सोडा आणि छोटीशी फोड लिंबाची, ती त्याच्यावर पिळलं ना मस्त त्याचा इनो तयार होतो. आणि म्हणजे हलका फुलका असं व्हायला लागतं जे मिश्रण आहे ते. आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही घालणार आहे त्या भांड्याला ग्रीस करून घ्या. तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घेऊ शकता. आणि इडली भांड्यामध्ये हे आता 25 मिनटाकरता ठेवून देऊ. आणि इडली भांड्यामध्ये ठेवणार असाल तर 25 मिनटं, जसं आपण इडली वापरतो त्याप्रमाणे थोडंसं पांढरे तीळ स्प्रेड करून घेऊ. जसं पाहिजे तसं त्याला बारीक, पातळ, जाड असं तुम्ही थापून घेऊ शकता अशा पद्धतीने. तर मी थोडंसं जाडच ठेवलेलं आहे. आणि वरून थोडंसं पांढरं सफेद तीळ पुन्हा एकदा त्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे. पांढरे तीळ स्प्रेड केल्यामुळे काय होतं, त्यात ते दिसायला खूप भन्नाट दिसतात त्या वड्या ज्या आहेत कोबीच्या. आता कुकरमध्ये जर तुम्ही ठेवणार असाल तर शिट्टी काढून 25 मिनटं ठेवायची आहे. आता हे ठेवून झालेलं आहे आणि तयार झालेली आहे पहा वडी. मस्त 25 मिनटानंतर शिजलेले आहे आणि खूप छान शिजलेले आहे. तुम्ही पाहू शकता, सुरीला अजिबात लागत नाही, म्हणजे शिजलेलं आहे ते. अशा पद्धतीनं आता कट करून या सुट्या करून घेऊ आणि मस्त दोन्ही बाजूने उलतं पालतं करून तळून घ्यायचं आहे खरपूस. आता या सगळ्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि जाता जाता एक तुम्हाला टिप्स देते. तर ज्या वेळेला आपण तूप गरम करतो ना, त्यावेळेला चिमटवर त्याच्यामध्ये मीठ टाकलात ना तर रवाळ टेक्स्चर येतं तुपाला. नसेल तर खवचं पाणी टाकायचं. आता तेल घालून घेऊ कढईमध्ये. मस्त तेलही गरम झालेले आहे कडकडीत. त्याच्यामध्ये आता हे तळून घ्यायचं आहे, उलतं पालतं करून मस्त क्रिस्पी तळून घ्यायचं आहे. अर्धा तासाच्या आत आपलं हे तळून तयार होतं. मग सॉसबरोबर खावा, इव्हनिंग मॉर्निंग केव्हाही खाऊ शकता. हे सडनली कोण आलं तरी त्यांना तो सुद्धा खाऊ घालू शकता हा पदार्थ. किट्टी पार्टी असेल तर आदल्या दिवशी करून ठेवा. मस्त त्याच्याबरोबर सॉस दिला ना खूप भन्नाट लागतं. आता हे तुम्ही पाहू शकता, ह्या पूर्ण आता भाजलेल्या आहेत. आपण आता ह्या डिशमध्ये काढून घेऊ. तुम्हाला दिसत असेल कलर तर वा खतरनाक आलेला आहे. आता हे गरमागरम आपण काय करायचं आहे, डिशमध्ये काढून घेऊ सगळ्या. आणि हे सर्व करताना देखील मी कोबीचं पानच वापरलेलं आहे. हे पहा, मस्त त्या कोबीच्या पानामध्ये काढून घेऊ. अशा पद्धतीनं आता ह्या कोबीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. गरमागरम इव्हनिंग मॉर्निंग किंवा सॉसबरोबर तुम्ही केव्हाही खाऊ शकता. दुसरी दिवशीसुद्धा खाऊ शकता, नाश्त्याला खाऊ शकता. आणि माझ्या रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्यास विसरू नका. तसेच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.